थंडीच्या दिवसांमध्ये एरवी बाजारात अजिबात न दिसणाऱ्या अशा भरपूर भाज्या येतात. या भाज्या शरीराला पोषण देणाऱ्या असल्याने त्या या काळात आवर्जून खायला हव्यात. मात्र आपण त्या खातोच असे नाही. म्हणूनच भोगीच्या निमित्ताने बाजारात मिळणाऱ्या या भाज्यांची ही मिक्स भाजी तयार केली जाते. मकर संक्रांतीचा आदला दिवस भोगीचा म्हणून ओळखला जातो. घरोघरी भोगीनिमित्त मिश्र भाज्या, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि सर्वांची आवडती खिचडी असा बेत आखलेला असतो. त्याचसोबतच आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असलेली ही भाजी तुम्हालाही बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की बघा. ही भाजी बनवण्यासाठी मी ओला हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा, पापडी आणि सुरती पापडी, बोरं, गाजर ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. तसेच 2 बटाटे आणि 2 वांगी ह्यांच्या फोड्या करून ते पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. आणि वाटण बनवण्यासाठी खोबरं, आलं, लसूण, तीळ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरमध्ये हे सगळे पदार्थ घालून अगदी बारीक वाटून घेणार आहे. गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालायचं. आता आपण भाजी तयार करायला घेऊ. एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या बारीक कापलेल्या भाज्या फ्राय करून घेणार आहोत. ह्या सगळ्या भाज्या मी अर्धा कप ह्या मापाने घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा बाजारामध्ये ज्या भाज्या तुम्हाला अवेलेबल असतील त्या पद्धतीने भाज्या वापरू शकता. बटाटा आणि वांग्याची फोडीसुद्धा घातलेल्या आहेत. साधारणतः 4 ते 5 मिनटं हे तेलावरती मध्यम आचेवरती परतून घ्यायचं. भाज्या अशा तेलावरती थोड्या फ्राय करून घेतल्यामुळे त्या भाजीला चवही खूप छान येते आणि भाजी देखील पटकन शिजते. आता गॅस बंद करून भाजी काढून ठेवू. पुन्हा त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे. आता तेलामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. ही भाजी करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यामध्ये बऱ्याच भाज्या असतात आणि ह्या सगळ्या भाज्या निवडून सोलून मग चिराव्या लागतात. जर का ही तयारी आधीच करून ठेवली तर पटकन दिशी ही भाजी तयार होते. कांदा परतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मगाशी तयार केलेलं वाटण घालायचं. हे वाटण मध्यम आचेवरती छान परतून घ्यायचं. कोणतीही भाजी चविष्ट करायची असेल तर त्या भाजीत टाकलेला मसाला आणि वाटण हे चविष्ट असावं लागतं. जर का हे वाटण अगोदरच तयार असेल तर ऐनवेळी भाजी करायला जास्त वेळ लागत नाही. आता वाटण परतून झालेलं आहे. भाजीमध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. हे सगळं व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचं. गरज वाटल्यास थोडं तेल किंवा पाणी घालू शकता. आता ह्या वाटणामध्ये मगाशी आपण फ्राय करून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या. पुन्हा 2-3 मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे मसाला भाजीला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आता भाजीमध्ये भिजवलेले शेंगदाणे घातलेले आहेत. ते सुद्धा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची. मध्ये मध्ये ही भाजी हलवून घ्यायची म्हणजे ती खालना लागत नाही. तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान असं तवंग आलेला आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस म्हणजे तीळ आणि कोथिंबीर घातलेली आहे. 1-2 मिनटं पुन्हा हे शिजवून घ्यायचं आणि तयार झालेली आहे भोगीची भाजी. ही भाजी तीळ लावलेली भाकरी आणि खिचडीसोबत खाल्ली जाते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.